नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत साजूक रवेदार तूप। त्यासाठी आपण 12 दिवस गोळा केलेली साय ही अर्धा तास आधी फ्रीजच्या बाहेर काढून घ्यायची। नंतर आपण त्यामध्ये 2-3 चमचे दही हे छान मिक्स करून घ्यायचे। दही टाकताना साय ही जास्त फेटायची नाही, त्याच्याने आपले दही हे व्यवस्थित लवकर सेट होत नाही। आता आपण ही साय रूम टेम्परेचरवर झाकण ठेवून देऊ। नंतर तुम्ही बघू शकतात आपलं ही दही साय व्यवस्थित सेट झालेली आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये छान लोणी तयार करून घेऊ। त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं ही साय आणि थंड पाणी टाकून द्यायचं आणि नंतर आपलं मिक्सरमध्ये याला बारीक करायचं। तुम्ही बघू शकता आपलं हे लोणी छान तयार झालेलं आहे। आता आपण हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, त्याच्याने आपल्या तुपाचा आंबट वास येणार नाही। हे लोणी 2-3 पाण्याने धुवून झाल्यावर आपण ते तापवायला ठेवून देऊ। तुम्ही बघू शकतात आपलं लोणी छान वितळायला सुरुवात झालेली आहे। आता ही लोणी आपण मेल्ट होईपर्यंत असंच शिजू देऊ। आता ही पूर्ण लोणी वितळलेलं आहे। आता तुम्ही बघू शकतात तूप हे छान शिजलेलं आहे। आता आपलं तूप तयार झालेलं आहे। याला 10 मिनिटासाठी गार होऊ देऊ आणि नंतर आपण एका गाळणीच्या सहाय्याने आपण ते गाळून घेऊ। तुम्ही बघू शकतात आपलं तूप तयार झालेलं आहे। आता आपण तुपाची बेरी ही यामध्ये साखर किंवा गूळ टाकून खाऊ शकतो। तूप हे छान थंड झाल्यावर रवेदार होते। तुम्हाला माझी तुपाची रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।